राज्यातल्या प्रमुख 5 नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे या 5ही नेत्यांची तोंड ही सध्या 5 दिशेला आहेत. त्यामुळे ओबीसींच्या हक्काचा लढा म्हणून सुरू झालेल्या चळवळीला ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. काही नेते हे GRच्या विरोधात आहेत, मात्र स्वतंत्र लढा लढतायत. आता कुठल्या नेत्याची काय भूमिका आहे ते समजून घेऊयात. पहिलं म्हणजे छगन भुजबळ. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी फार आक्रमकपणे न जाता सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर बोलण्याचं ते टाळतायत. त्याची कारणं वेगळी आहेत, परंतु भुजबळांनी सुरुवातीला हा GR समजून घेण्यासाठीच वेळ घेतला. त्यानंतर न्यायालयीन लढाई लढण्याची घोषणा केली. सध्या तरी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं असून GRमध्ये आवश्यक ते बदल करण्याची किंवा तो GR रद्द करण्याची मागणी केली आहे. मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण नको अशी छगन भुजबळांची मागणी आहे. आता दुसरे नेते म्हणजे विजय वडेट्टीवार. पात्र कुणबी समाजातील लोकांना प्रमाणपत्र मिळण्यास हरकत नाही, परंतु सरसकट आरक्षण नको अशी विजय वडेट्टीवारांची भूमिका आहे. त्यासाठी त्यांनी परवा मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला ना भुजबळ हजर होते ना लक्ष्मण हाके हजर होते. ही बैठक त्यामुळे काँग्रेसपुरती मर्यादित होती का असा सवाल उपस्थित होतोय. विशेष म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा ओबीसी मेळावे पार पडले तेव्हा मात्र विजय वडेट्टीवार केवळ एकाच सभेला हजर होते. पुढे त्यांनी प्रत्येक मेळाव्याला दांडी मारली होती आणि ही सल खुद्द भुजबळांनी सुद्धा बोलून दाखवली आहे. तिसरी व्यक्ती आणि महत्त्वाची व्यक्ती म्हणजे पंकजा मुंडे. पंकजा मुंडे हे राज्य सरकारमधल्या दुसऱ्या ओबीसी नेते आहेत. त्यांची भूमिका सरकारच्या भूमिकेशी सुसंगत आहे. मुख्यमंत्री म्हणतात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, तसंच पंकजा मुंडेही म्हणतात एकही बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ नये, पात्र लोकांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही अशी पंकजा मुंडेंची भूमिका आहे. चौथी व्यक्ती म्हणजे लक्ष्मण हाके. ओबीसी आरक्षण बचाव लढ्याचे नेते लक्ष्मण हाके यांना बीडमध्ये मोठा पाठिंबा मिळताना दिसून येतोय. त्यांची आरक्षण यात्रा त्यांनी बारामतीतून सुरू केली. सरकारनं 2 सप्टेंबरला काढलेल्या GRमुळे ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येणार आहे. त्यामुळे हा GR मागे घ्यावा अशी हाकेंची मागणी आहे. अत्यंत असंसदीय भाषेत त्यांची भाषणं होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा लक्ष्मण हाके सडकून टीका करताना दिसत आहेत. 5वे नेते म्हणजे बबनराव तायवाडे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची भूमिका ही इतरांपेक्षा फारच वेगळी आहे. कारण राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही असं ते म्हणतात. हक्काच्या कुणबी लोकांना प्रमाणपत्र मिळत असतील तर आक्षेप घेण्याचं कारणच नाही, परंतु हा GR ओबीसींच्या विरोधातला नाही असं तायवाडेंचं म्हणणं आहे.